जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये एक नवीन अपडेट आपण घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे स्थानिक जिल्ह्यातील उमेदवार आहेत, महिला उमेदवार असो किंवा पुरुष उमेदवार असो, त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये 80% पर्यंत वॅकेन्सी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. लोकमत या वृत्तपत्रामध्ये ही बातमी छापून आलेली आहे. संपूर्ण बातमी काय आहे ते बघणार आहोत. आजची से न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण बघू शकता 18 जानेवारी 2024ला ही बातमी आलेली आहे आणि संपूर्ण बातमी आपण बघणार आहोत. तसं निवेदनसुद्धा दिलेलं आहे बघा. प्रशासकीय भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य द्यावे. माझं पेन चे पोलीस अधीक्षकांना साकडे. ठीक आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देताना माझ पेन संघटनेचे प्रतिनिधी. तर हे माझ पेन संघटनेकडून हे परिपत्रक हे निवेदन देण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रशासकीय भरतीत जिल्ह्यातील स्थानिक तरुण तरुणींना प्राधान्य द्यावे याकरिता माझ पेन संघटनेतर्फे अभियान सुरू करण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बाहेरून येणारे उमेदवार असल्याने स्थानिक तरुण तरुणीची भरती होण्याची शक्यता कमी होत आहे. बाहेरून येऊन भरती होणाऱ्यांमधील अनेक जण वैयक्तिक कारण देऊन पुन्हा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी बदली घेतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जरी तुम्ही मुंबई शहरला लागला किंवा पुणे शहरला लागला आणि तुम्ही जर जळगावमध्ये राहत असाल किंवा तुम्ही सातारा किंवा सांगली किंवा कोल्हापूर सोलापूर अशा ठिकाणी राहत असाल, तर तुम्ही काही वर्ष ड्युटी करून नोकरी करून परत आपल्या प्रॉपर जिल्ह्यामध्ये जात असता. हेच त्यांचं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो. तरी पुढे बघा, पोलीस भरतीमध्ये स्थानिकांना 80% बघा किती टक्के म्हटलं, 80% प्राधान्यास असा विचार केल्यास महाराष्ट्र मर्यादित भरतीमध्ये स्थानिक या शब्दाचा नक्की अर्थविचार केल्यास तो जिल्ह्यातील असा करावा लागेल. याबाबत माझ पेन संघटनेने जिल्ह्यातील आमदार जयंत पाटील, महेंद्र दळवी, रवी पाटील आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री गृहमंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन दिले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या संघटनेने आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे. आता आपल्याला बघावं लागेल की पुढील भरतीमध्ये याची अंमलबजावणी होते की नाही होत. तरी विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करत राहा, लेखी आणि ग्राउंडची तयारी करत राहा, कारण की लवकरच भरतीची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की अशी माहिती आपल्यापर्यंत सूत्रांमार्फत येत आहे. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, दिवस रात्र मेहनत करत राहा. आणि आज म्हणजेच गुरुवार आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला 11 नंबरचा सराव पेपर फ्रीमध्ये टेलिग्रामवर टाकलेला आहे. तो नक्की पहा आणि सोडवा. 100 मार्कचा पेपर आहे, 100 गुण आहे आणि फ्री आहे एकदम. दर गुरुवारी आपण पेपर देत असतो. आजचा पेपर क्रमांक 11 आहे. आणि सर्वांनी शेअर करा पेपर, व्हिडिओसुद्धा शेअर करा आणि सर्वांना आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लावा. सर्वात फास्टमध्ये अपडेट आणि फ्रीमध्ये पेपर टेस्ट सिरीज विद्यार्थी मित्रांनो आपण देत असतो पोलीस भरतीसाठी. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्रामची लिंक जर तुम्हाला मिळाली नाही तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देऊन देईन कमेंट बॉक्समध्ये. आणि ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स माहीत आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधून सुद्धा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, तिथे सुद्धा लिंक दिलेली आहे. धन्यवाद.